युपूच्या सर्वसाधारण सभेमध्ये आता मॅडम तुम्ही आहात. काल तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले होते त्याचे उत्तर मिळालेत की नाही? काय नेमके आता भूमिका? मी जे काल प्रश्न उपस्थित केला होता त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी सांगितलं होतं की मला 21-25 संचालक करण्यावरती आक्षेप आहे. तर तो विषय आला अहवालावरती तेव्हा त्यांनी मला विचारणं अपेक्षित होतं, तर त्यांनी तसं कुठलीही गोष्ट विचारलेली नाही आहे. माझा निषेध नोंदवून घेणं अपेक्षित होतं, पण MD कंटिन्युअस विषय वाचत चाललेले आहेत. विषय संपल्यावरती त्यांनी लगेच प्रश्न उत्तरं घेतली जी लेखी आली होती सभासदांची. त्यांनी प्रत्येक विषयानंतर थांबून लोकांना विषय मंजूर आहे का, कोणाचा आक्षेप आहे का हे विचारणं अपेक्षित असते. पण त्या पद्धतीनं पुन्हा एकदा या सभेमध्ये आपले जे विषय आहेत ते रेटून नेण्याचं काम करताना लोक दिसत आहेत. त्या पद्धतीनं आम्ही सहकार्य केलेलं आहे. त्यांची लोकं जी हुल्लडबाजीपणा करतायत त्याच्यामुळे त्यांच्या कारभारावरती गालबोट लागते. वरतून अध्यक्षांनी सांगून सुद्धा त्यांची लोकं ऐकत नाही आहेत. त्याच्यामुळं त्या कार्यकर्त्यांनी पण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. जेव्हा आपल्याला आपला नेता गप्प बसायला सांगतो तेव्हा आपण गप्प बसलं पाहिजे, कारण कुठेतरी त्याच्या कामकाजावरती त्याला गालबोट लागत असतं. आणि ह्यांच्या हुल्लडबाजीपणामुळे आज एक साधा सभासद सुद्धा प्रश्न विचारू शकत नाही आहे. हे दुर्दैव आहे. महिलांचं याचं म्हणजे महत्त्वाचं योगदान असतं, सर्वकडून उल्लेख होतो. म्हणजे आज महिला उपस्थित असतात. महिलांची उपस्थिती खूप चांगली